विजय होणार की झिराट संघ विजय होणार। दोनही संघ तितकेच तुल्यबल आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत आणि आज खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा खेळ मैदानावरती होणं अपेक्षित आहे। प्रेक्षकांची गर्दी आज देखील आपण पाहू शकते, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। अंतिम दिवसाला मी जसं सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला विश्वजीत ठाकूर उर्फ मोठ्या पाहायला मिळेल, केतन म्हात्रे वाकलन हा देखील पाहायला मिळेल, त्यांच्या समवेत उरणचा दर्शन बांदेकर हा देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि असे बरेच सारे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळत। अक्षय पवार असेल हा देखील येणार आहे, तदनंतर किरण पवार हा देखील तुम्हाला या ठिकाणी मैदानात खेळताना पाहायला मिळेल। म्हणजेच काय तर रायगड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामधील नामवंत सितारे या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच अजून एक नाव कळलेलं आहे मित्रांनो, म्हणजे कन्फर्म नाही आहे, परंतु कृष्णा सातपुते हा देखील तुम्हाला अंतिम दिवसाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजेच जेव्हा हे अक्षीचं मैदान असतं, या मैदानावरती आपण कित्येक वेळेला मोठमोठे खेळाडू खेळताना पाहिलेले आहेत। अर्थातच केतन म्हात्रे सुद्धा याच मैदानावरती याही वर्षी येऊन गेला, त्यानंतर त्यांच्या समवेत असे सर्व जे धडाडीचे किंवा त्याच वेळेला नामवंत जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। मैदानावरती जोडी उतरलेली आहे, एका बाजूला ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील, ही जोडी मैदानावरती आलेली आहे। येणाऱ्या 30 बॉलमध्ये 72 धावेंचं लक्ष्य फार मोठं आहे, परंतु मी अगोदर सुद्धा सांगितलं की क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष्य हे मित्रांनो अशक्य नसतं। तुम्ही शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्या, नक्कीच विजय तुमच्या बाजूनं कदाचित येऊ शकतो। परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नवगाव संघामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच लेवलचे गोलंदाज पाहायला मिळतील, ज्या गावामधून अनेक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। बघा झिराट पहा किंवा नवगाव पहा, दोनही अगदी गावामध्ये पाहायला गेलं तर जवळपास 6 ते 7 संघ आपल्याला खेळताना दिसतात, परंतु आता हे दोनही संघ तितकेच बलवान आहेत। या स्पर्धेमध्ये नक्कीच मजा येणार आहे। आजचा पहिला दिवस सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं। समस्त नवेदर बेलीचे ग्रामस्थ असतील किंवा नवेदर बेलीचे आयोजक असतील, त्याने खऱ्या अर्थानं आपल्या संसारातून, आपल्या प्रपंचातून, आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून आज खऱ्या अर्थानं 3 दिवस आम्ही फक्त स्पर्धेलाच देऊ आणि त्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीने ते कार्य करत आहेत। या सर्व आयोजकांचं देखील आम्हा समालोचकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। आपण आहोत अलिबाग तालुक्यामधील अक्षी या गावामध्ये, जिथे एक भव्य दिव्य स्पर्धा सुरू आहे। नाव आहे महायुती चषक नवेदर बेली। याच मैदानावरती तुम्हाला अंतिम दिवसामध्ये अर्थातच अलिबाग मुरुड विधानसभा दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांची उपस्थिती देखील पाहायला मिळणार आहे। त्यांच्या समवेत सर्व या ठिकाणी कार्यकर्ते, त्यांचे सर्व सहकारी हे देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे नक्कीच या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये तुम्हाला रंगत किंवा त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये तुम्हाला नामवंत खेळाडू हे नक्कीच पाहायला मिळणार आहेत। कोणी ते गुजरातवरून येणार आहे, कोणी सुरतवरून येणार आहे, कोणी वेस्ट बेंगॉलवरून येणार आहे, म्हणजे विविध राज्यांमधून चांगले खेळाडू तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। व या मॅचच्या दिशेनं पहिल्याच ओव्हरचा खेळ आता सुरू होणार आहे। परेश झडे मैदानावरती आलेले आहेत। 30 बॉल आणि 72 धावेंचं लक्ष्य कशा पद्धतीने कंप्लीट करणार, अंपायरचा इशारा येतोय आणि आता अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी परेश झडे, तर स्ट्राईक एंडवरती कैवल्य हा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल इथे मात्र खऱ्या अर्थानं ग्राउंड शॉट खेळायचा होता, परंतु चेडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये। चेडू पिचिंग झाला, तदनंतर बॅटची आतली कडा घेतली आणि त्याचमुळे पहिलाच बॉल मैदानावरती आपल्याला डॉट पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात, एक पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नवगाव संघाकडून। पुन्हा एकदा दुसरा बॉल असेल, कैवल्य पाटील स्ट्रायकिंग एंडवरती सेकंड बॉल आता या ठिकाणी खेळतील। फुलटॉस बॉल आणि याला मात्र पाठवून दिलंय सरळ, मात्र या ठिकाणी बीच वरती येतो एक धमाकेदार धडाकेबाज षटकार। माझं नेहमीच वाक्य आहे की आयुष्यामध्ये 7 जन्म कोणी पाहिलेत, एकच जन्म आहे, त्याच्यामुळे या जीवनामध्ये जगत असताना आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो आणि तेच काम या ठिकाणी केलंय।
चांगला समाचार घेतला आणि कैवल्य पाटीलच्या बॅटमधून एक धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. 6 धावेच्या साह्यानं कैवल्य पाटील ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केले आणि आपल्या संघाचं देखील बिनबाद 600 धावसंख्या दफलकावरती आलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ परेश झडे मैदानावरती. पुन्हा एकदा इथे परफेक्ट कनेक्शन नाही आहे. चेंडू डीपमध्ये गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र घेतली आहे आणि 1 धावेच्या साह्याने दफलकावरती पुन्हा एकदा 7 धावा आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज ओमकार मात्र मैदानावरती आलाय. ओमकारची खेळी मी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला पाहिली होती. काय तडाखेबंद खेळ त्याने केला होता त्यावेळेला, परंतु आजही आपल्या संघासाठी एक चांगला खेळ मात्र प्रदर्शित करावा लागणार आहे. स्पर्धा मोठी आहे. दर्णे गुरुजी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं 50,000, तृतीय क्रमांकाचं 30,000. त्याच्यामुळे ही भडी मोठी किंवा एक भव्यदिव्य मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. महायुती चषक नवेदर बिली 2025 आजचा पहिला दिवस. पुन्हा एकदा परेश झडे गोलंदाज मैदानावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती सरळ भिरकावून दिलंय. सीमारेषा पलीकडे येतो एक नेत्रदीपक. एकवेळ आईचं गाणं आमच्या डीजे मास्टरनं प्ले केलेलं आहे. अर्थातच अक्षी साखर किंवा आपल्या अलिबाग तालुक्यामधून विविध गावातून विविध आईचे भक्त हे मात्र पायी यात्रा काढत असतात आणि त्या अर्थातच एकविरायला भेटण्यासाठी जात असतात. जेव्हा पालखी असते तेव्हा अगदी भारतामधून म्हणजे भारताच्या बाहेरून देखील अनेक भक्त त्या ठिकाणी मात्र त्या पालखीला येत असतात. खऱ्या अर्थानं अग्री कोळ्यांना पावणारी, नवसाला पावणारी देवी म्हणून एकविराईचं नाव आहे. तिच्याच आशीर्वादानं आपला संसार, आपला प्रपंच अगदी सुखरूपपणे पार पडत आहे किंवा चांगला चालत आहे. चांगला फटका. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. याही बॉलवरती स्विच हिट मध्ये बॅक टू बॅक दुसरा इनर आहेत. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बघा 19 धावा देवा धावफलकावरती तेव्हा दर्णेगुरुजी मी नेहमीच सांगत असतो तो म्हणजेच वीरेंद्र सेहवाग. याचा IPL फॉर्मॅटमध्ये आपण उच्चांक पाहिला तर 119 आहे. आपण ODI मध्ये उच्चांक पाहिला तर 219 आहे. आणि टेस्ट करिअरमध्ये वीरेंद्र सेहवाग यांचा उच्चांक पाहिला तर 319 आहेत. आणि आपण अर्थातच आम्ही जे रेकॉर्ड सांगत असतो ते तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, कारण आम्ही जेही काही सांगतो ते अभ्यास करून सांगत असतो. त्याच्यामुळे जर माहिती घ्यायची झाली तर नक्कीच गुगल आहे. गुगलवरती आपण बरंच काही सर्च करू शकतो. ओडिया मॅचच्या दिशेनं 5 बॉल कंप्लीट झालेत. धावफलकावरती अगदी विस्फोटक, एक्सप्लोझिव्ह किंवा त्याचवाले या ठिकाणी एक आक्रमक भूमिका साकारली आहे ते म्हणजेच कैवल्य पाटीलने. कैवल्य आणि ओमकार, अर्थातच कैवल्यने 1 षटकार मारला तर ओमकार पाटीलने स्विच हिट स्वरूपात 2 षटकार लगावलेत. म्हणजे आता या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक मैदानावरती पाहायला मिळेल का? परेश झडेला कमबॅक करावं लागेल, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसला आणि मात्र फलंदाज बाद. नक्कीच 2 मोठे फटके आले होते, परंतु तिसरा फटका त्याच पद्धतीने मारण्याची गरज होती का नव्हती याचं उत्तर आता नक्कीच प्रेक्षक सांगतील. परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 गडी बाद. या ठिकाणी 19 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल 24 बॉलमध्ये 53 धावेंची गरज आहे. 24 बॉल आणि 53 धावा
या मॅचमध्ये थोडासा जास्त वेळ खर्च होतोय बघा. दोनही संघांना विनंती असेल की आपण मात्र वेळ खर्च करायचा नाहीये, अदरवाईज मंडळाच्या वतीनं तुम्हाला पेनल्टी बसणार आहे. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च मी निशांत पाटील खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चालतो या मॅचमध्ये, जिथे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 53 धावेंची गरज आहे. दर्णेकूरची तसं पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पद्धतीने ओमकारने कैवल पटेलने जो स्टार्ट दिलेला आहे त्यालाच आता कंटिन्युअस अजिंक्य वैते करणार का? अजिंक्य वैते म्हणतं की एक जबरदस्त त्यांची देहबोली आहे. आपण पाहिलं तर चांगली उंची आहे किंवा त्याच वेळेला एक चांगल्या पद्धतीने फिटनेस आहे आणि या फिटनेसचा फायदा घेत ते मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने खेळ करणार आहेत. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं किंवा आपला आयुष्याचा खेळ म्हटलं की तुमचा फिटनेस हा फार महत्त्वाचा आहे. कारण अजिंक्य देखील तितकाच एक अग्रेसर असा हा फलंदाज आहे. त्याने देखील आपल्या इनिंगमध्ये हाफ सेंचुरी सुद्धा लगवलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी क्रिकेटचा खेळ हा नवीन नाही आहे, खूप सारा एक्सपिरियन्स त्याच्याकडे सुद्धा आहे. मग कैवल्य पाटील हा देखील कमी नाही आहे. त्याच्यामुळे हे एक चुरस किंवा ही एक मॅच पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 53 धावांची गरज. प्रणय सुरेकर पहिलाच बॉल परफेक्ट कनेक्शन नाहीये, अगदी कार्पेटचा आधार घेतला, छोटी शॉट मिड विकेटमध्ये गेला, एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एक एक धावेने मात्र काम होणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती अटॅक करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला आक्रमण करून या ठिकाणी ही मॅच मात्र जिंकावी लागेल. कारण निनासर ही काही प्रीमियर लीग नाहीये, तुम्हाला एखादा चान्स एक्स्ट्रा मिळेल. नॉकआउट स्टेजची मॅच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली आहे, 23ला आता 52 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पुन्हा एकदा प्रणय सुरेकर चांगला बॉल हाताला, पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केली आहे आणि आता पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये बदलाव पाहायला मिळते. ऑन साईडला पण व्ह्युरेशनं पाहिले तर 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक लॉंगऑफच्या दिशेने तैनात केलं आहे. बाकी सर्व आतमध्ये, मग त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वायडिश मिडऑफ आहे, त्यानंतर एक शॉर्ट कव्हर आहे, एक बॅकवर्ड पॉईंट आणि एक फ्लाय स्लिप हे ऑफ साईडला तैनात केले. ऑन साईडला पाहिलं गेलं तर एक लॉंग ऑन आहे, एक वायडिश मिड ऑन आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग. हो लेट कट पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, छोटू मात्र पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा फलकावरती या ठिकाणी बदलाव होतोय. 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. नक्कीच जेव्हा हे दोन संघ खेळण्यासाठी आले तेव्हा देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. चांगले व्ह्यूवर्स देखील आजच्या दिवसामध्ये एक लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलला मात्र मिळालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय, लॉफ्टेड फटका गेला लॉंगऑफच्या दिशेनं ओव्हर द रोप. धावा धाफलकावरती पूर्ण केलं तेव्हा प्रेक्षकांना वाटलं असेल की ही मॅच कदाचित वन साइड होईल की काय, परंतु झिराट संघ तितकाच एक दमदार संघ आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे. पुन्हा एकदा प्रणव सुरेकर. ओहो, अप्रतिम, अफलातून, अद्भुत, अविस्मरणीय, फंटास्टिक येतोय धम्मा. याने आतापर्यंत 4 बॉल्समध्ये प्रणव सुरेकर याने 14 धावा दफलकावरती खर्च केलेले आहेत आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कमबॅक, इम्प्रूव्हमेंट, सुधारणा, इम्प्रोव्हायझेशन बरंच काही आता गोलंदाजाला करावं लागणार आहे. 2 चेंडू मागे कमबॅक करावं लागेल. चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर कमी होताना दिसत आहे, ते मात्र मेंटेन ठेवावं लागेल गोलंदाजाला. पंचांकडे अपील केली आहे, परंतु इथे मात्र अर्थातच या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि अंपायर्सने मात्र नक्कीच गोलंदाजानं किंवा फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या कॅप्टननं मे बी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आपण पडताळणी करणार आहोत की हा चेंडू स्वैर आहे की अर्थातच सेफ आहे, वाईट लाईनच्या आतून आहे की मात्र बाहेरून आहे.
कारण आपण यावेळेला या स्पर्धेमध्ये शफल व्हाईट पकडलेलं नाही आहे मित्रांनो. आतली जी व्हाईटची लाईन आहे तीच आपण कन्सिडर केलेली आहे, त्याच्यामुळे याची नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा आलेला आहे वाईट बॉल, त्याच्यामुळे इथे एक धाव एक्स्ट्रा मिळाले. आणि आता मात्र नवगाव संघाला रिव्ह्यू मात्र घेता येणार नाही. आपला एक रिव्ह्यू होता तो मात्र समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं 34 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. दर्णेगुजी सांगतायत की 20 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज आहे. 20 बॉल 38 धावा, तसं पाहायला गेलं तर दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे. 50-50% आपण देऊया, कोणताही संघ इथून जिंकू शकेल. पुन्हा एकदा इथे मात्र स्वतःहून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे, चेंडू मात्र सड यष्टांवरती आदळला. फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज स्ट्राईक रेटनं इथे आता मात्र फलंदाजाला फलंदाजी करायची आहे. एका बाजूला या ठिकाणी अर्थातच अमोल सुरवसे पुरस्कृत आयुष्य 11 झिराड, तर दुसऱ्या बाजूला गन वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत नवगाव. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती अनुभवत आहोत. कैवल्य पाटील यांनी चांगली फलंदाजी केली आहे, परंतु या शेवटल्या बॉलवरती थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, त्याचमुळे इथे मात्र ते बाद झालेत. नवीन फलंदाज सचिन म्हात्रे मैदानावरती गेलेले आहेत. अजिंक्य आणि सचिन ही जोडी मैदानावरती आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळेल. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 38 धाव्यांची गरज. महायुती चषक नवी दरबेली 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि त्याच वेळेला प्रेक्षकांचं पुनश्च आपण हार्दिक स्वागत करूया. AK लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. जर कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना विनंती असेल की आपण लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि अर्थातच बेल आयकॉनला क्लिक देखील करायचं आहे. चांगला फटका, ऑफस्पातून फटका, चेंडूला सरळ भिकावून दिलाय. लांबच लांब सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. असताना या ठिकाणी अर्थातच अमोल सुरवसे पुरस्कृत आयुष्य 11 झिराड या संघानं धावफलकावरती येथे 40 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 32 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल्स आणि 32 धावा. मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागणार आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी यश प्राप्त करायचं आहे. मी सातत्यानं सांगत असतो की तुमच्या वाटेला जे यश येतं निनासर, हे काही परमनंट नसतं. तुम्हाला अजून खूप साऱ्या स्पर्धा खेळायच्या आहेत, किंवा तुमच्या वाटेला जर एखादं अपयश आलं ते देखील फायनल नसतं. कारण असं इंग्लिशमध्ये म्हणतात ना की सक्सेस इज नॉट परमनंट, फेल्युअर इज नॉट फायनल. सो नेवर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेवर स्टॉप युअर ट्राईंग आफ्टर फेल्युअर. सो तुम्हाला आयुष्यभर संघर्ष करतच राहायचं आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालात तरी पुढील स्पर्धा तुमच्या वाटेला येणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स, तुमचा फॉर्म टिकवून ठेवणं हे प्रत्येक संघाला मात्र नक्कीच ते काम आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेले आहे, त्यांचं नाव आहे ते म्हणजेच सुजल लडगे. सुजल लडगे म्हटलं की नवगाव संघाचा हा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धेमध्ये त्याने कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पण तो दुसऱ्या बाजूला नेहमीच एक चांगला संकटमोचक किंवा तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे, असा एक मजबूत बांध्याचा, एक उंच खोरा फलंदाज अजिंक्य वैते स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल 32 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल गोलंदाज सुजल लडगे. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, परंतु अर्थातच वाईट लाईनच्या बाहेर. अंपायरचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होणार आहे. धावफलक पुढे सरसावते. आता 41 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत.
संध्याकाळचं हे सत्र घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 4 वाजून 29 मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि अजून देखील आम्हाला 1 इनिंग आणि 2 सामने मात्र खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र आलेला आहे आणि ओहो, कॅच पकडणं तेवढं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप केला मैदानावरती. नवगाव संघाकडून ही मात्र अपेक्षा नाही आहे, परंतु नक्कीच कधी कधी एखादा कठीण झेल आपल्या हातामध्ये बसतो, कधी कधी सोपा झेल सुटत असतो. हे क्रिकेटची कहाणी किंवा हे क्रिकेटची हिस्ट्री आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती आहे. आता इथे थोडासा फेरबदल होतोय. 17 बॉल्समध्ये 29 धावा धाफलकावरती कंप्लीट करायच्या आहेत. एका बाजूला झिराट, दुसऱ्या बाजूला नवगाव, या 2 संघादरम्यान चित्तथरारक सामना आपल्या भेटीला मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा अजिंक्य वैते स्ट्राईक इनवरती प्रयत्न करतायत, स्ट्रगल करतायत. पुढील बॉल राईट आर्म दी विकेट. पुन्हा एकदा ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न तितका चांगला सन्मानपूर्वक खेळून काढलेला. चेंडू मात्र शॉर्ट पॉईंटच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. एक सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा इथे फेरबदल किंवा त्याच वेळेला अर्थातच बदल होतोय. 44 धावा धाफलकावरती आले आहेत. आता 16 बॉल 28 धावा. प्रत्येक बॉलवरती समीकरण मात्र सांगितलं जातंय. जशी मॅच जवळ येते तशी मात्र हृदयाचे ठोके किंवा हृदयाची धडधड इथे मात्र वाढताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 16 बॉल 28 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सुजल लडगे चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल, प्रचंड वेग होता. पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील केली होती आणि या चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी फलंदाज बाद. धावीची गरज. माझ्या समवेत अर्थातच रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर धरणे गुरुजी आहेत. त्यांनी ते सांगत आहेत की आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये डॉट बॉल आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये डॉट बॉल आत्तापर्यंत 98 झालेले आहेत. तदनंतर आपण जर षटकार पाहिले तर आत्तापर्यंत येथे 48 षटकार झालेले आहेत. चौकारांची संख्या पाहिली तर षटकारांपेक्षा कमी आहे, ते म्हणजे 30 चौकार झालेले आहेत. तदनंतर विकेट्स आत्तापर्यंत 34 गेलेले आहेत. आणि हा सर्व लेखाजोखा मित्रांनो, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ॲप किंवा कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप नाही आहे. सर्व काही आहे ते मॅन्युअली आहे आणि मॅन्युअली करत असताना नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये मी त्यांना सातत्यानं म्हणत असतो की नंबर 1 स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे अशी धरणे गुरुजी यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कारण आमचं समालोचन करण्यासाठी फार ते मदत करत असतात. आता मॅचकडे वळूयात. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. मैदानावरती विचार विनिमय सर्व काही सुरू आहे, परंतु कोणता संघ जिंकणार? दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देण्याची ताकद दोन्ही संघांकडे आहे. परंतु अशा वेळेला क्रिकेटची स्पर्धा म्हटले की धरणे गुरुजी कोणता तरी संघ जिंकेल आणि कोणता तरी हारेल, परंतु त्याचसाठी हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला व्हिरेशन आपण पाहूया. पुन्हा एकदा एक लॉंग ऑन तैनात केलं आहे. तदनंतर एक काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग. ऑन साईडला ऑफ साईडला आपण पाहायला गेलं तर एक फ्लाइंग स्लिप त्याला आपण म्हणू शकतो, बॅकवर्ड पॉईंट, एक वाईडिश मिड ऑफ. पहिलाच बॉल, चौथा बॉल होता. चौथ्या बॉलवरती या ठिकाणी चांगला हा फटका खेळून काढला. चेंडू कार्पेटचा आधार घेतला, लॉंगॉनच्या दिशेनं आला आणि एक सिंगल धाव धाफलकावरती पूर्ण केली आहे. धाफलकावरती डबल 45 धावा धाफलकावरती आलेले आहेत आणि आता 14 बॉलमध्ये 27 धावींची गरज आहे. 14 चेंडू आणि 27 धावा म्हणजेच या 2 बॉलवरती अटॅक करावा लागेल. तो म्हणजे अजिंक्य वैतेला, तरच धावांमधलं जे अंतर आहे ते कमी होऊ शकेल. 4 बॉल्स या षटकातील कंप्लीट झालेले आहेत. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटला सामना. तदनंतर आपल्याला न्यू मॅच लगेच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सुजल लडगे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल त्यांनी वाईट फेकला होता, परंतु तदनंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो, टप्पा पडला. तदनंतर वाईट लाईनच्या बाहेर. अंपायर्स पुन्हा एकदा वाईट बॉल आहेत असं दर्शवत आहेत. एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल.
एक एक धावेचं महत्त्व मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. धावा सेव्ह करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण निनाद सर आत्ताच आमच्या खानावळीत जी नाईटची स्पर्धा झाली, दर्णेगुरुजी स्वतः त्या ठिकाणी अर्थातच स्कोरची भूमिका पार पडवते. मॅन ऑफ द सिरीज काढण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अक्षय पवारची धावसंख्या 82 आणि पवन केरीची 84, म्हणजे 2 धावांनी बाईक ही पवन केलेला मिळाली होती. हे 2 धावेचं महत्त्व आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ते व्हाईट बॉलचा इशारा बघा, उदाहरण देतोय तरी देखील या ठिकाणी मात्र फलंदाज एक्स्ट्रा धावा, गोलंदाज या ठिकाणी खर्च करत आहेत. फलकावरती 47 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 14 बॉल्समध्ये आता 25 धावांची गरज मैदानावरती येथे आहे, ती म्हणजेच झिराड संघाला. झिराड गावामध्ये कित्येक संघ आहेत, आपण नेहमीच पाहतो. मग साई झिराड असेल, कनकेश झिराड असेल किंवा त्यांच्यासोबत अन्य सारे भरपूर सारे संघ आहेत. नवगावमध्ये सुद्धा पाहिलं तर अगदी सोने नवगावपासून सुरू झालेला प्रवास, म्हणजे खूप सारा इतिहास हा नवगाव गावमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. ओ हो, चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. अगदी बॅक टू दी बॉलर किंवा डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु परफेक्ट टायमिंग नाही आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो निनाद सर की तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमची ताकद, तुमचा टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आणि खऱ्या अर्थानं शॉट सिलेक्शन, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र डॉट आलाय. पुन्हा एकदा पुढील बॉल, चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल शॉर्ट पॉईंटच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव तर कंप्लीट केली आहे आणि आता 3 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना या ठिकाणी अमोल सुरवसे पुरस्कृत या ठिकाणी 80-11 झिराड या संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 आलेली आहे. आता 12 बॉल्स आणि 24 धावांची गरज, 12 चेंडू आणि 24 धावा. बघा, एक कोइन्सिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. जेव्हा या ठिकाणी नवगाव संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्यांनी 2 ओव्हर्समध्ये 45 धावा केल्या होत्या आणि आता देखील झिराड संघाच्या पण 2 ओव्हर्स नंतर पाहिल्या तर 45 धावाच केल्या होत्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये कोइन्सिडन्स पाहायला मिळाला. आता मात्र या ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं तर दोन्ही संघ समान स्थितीमध्ये आहेत. म्हणजेच काय, तर आता 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. त्या काढत असताना किंवा त्या काढण्यासाठी काय स्ट्रॅटर्जी असेल, काय प्लॅनिंग असेल, कारण 3 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने झिराड संघाचा खेळ व्हायला पाहिजे होता, किंबहुना जी धावा आपल्याकडे जमवायची होती ती तर म्हणेन धावा जमवलेल्या आहेत. सन्माननीय श्रीकांतजी गुरव साहेब, आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल की प्लीज आपण मात्र आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय श्रीकांत गुरव साहेब. येस, दोन्ही संघांसाठी तिसरी ओव्हर आपण पाहिलं, कंपॅरिझन केलं तर अगोदरच्या म्हणजे पहिल्या सत्रामध्ये तिसरी ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि याही वेळेला अर्थात सुजय लडकरे सुद्धा तोच कमबॅक केला. त्यांनी देखील सांगितलं की माझ्याकडे तो दमकम आहे, मी सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. आता 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज असताना या ठिकाणी विशाल जैतू हा मात्र गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. विशाल जैतूला मी कित्येक वर्ष खेळताना पाहतोय. जरी देहबोली स्ट्रॉंग असली तरी देखील त्याच्याकडे तो एक पद्धत, चातुर्यपणा किंवा एक चाणाक्ष असा हा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या वतीनं पाहायला मिळतोय. 1 धाव एक्स्ट्रा पाहायला मिळते. बघा, या स्पर्धेमध्ये किंवा या सत्रामध्ये एक्स्ट्रा धाव आपण पाहिले तर जवळपास 5 बॉल वाईड फेकलेत आतापर्यंत या सत्रामध्ये आणि धावफलकावरती 49 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा अजिंक्य, चांगला फटका, अप्रतिम फटका, पाठवले सर सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार नाहीये तर हा अट्टा किंवा दस्सा. कम ऑन डीजे.
संघाच्या वतीनं सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 17 धावींची गरज असताना आता या ठिकाणी थोडासा विचार विनिमय मैदानावरती सुरू आहे. कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ हरणार आहे. परंतु बॉलिंग करत असताना विशाल जैतूच्या पहिल्याच बॉलवरती दर्णेगुरुजी षटकार आलेला आहे. आता 5 बॉल्स त्याला देखील हाताळायचे आहेत. कशा पद्धतीने हाताळणार आहे, प्रेशर, दबाव, दडपण हे सगळं काही नक्कीच दोघांवरती आहे. पण तो क्रिकेटचा खेळ म्हटलं की अशा सिच्युएशन वारंवार आपल्या वाटेला येत असतात. पण तो त्याच्यामधून जो मार्ग काढायला शिकला तो खऱ्या अर्थानं क्रिकेटर झाला. त्याच्यामुळे इथे बऱ्याच वेळेला आपण भारतीय संघामध्ये सुद्धा कित्येक वेळेला अडथळे आले होते. मग त्याच्यामध्ये कित्येक वेळेला आपल्या खेळाडूंनी मात केली आणि जे आपल्या हातातून जाणारे वर्ल्ड कप होते ते मात्र वर्ल्ड कप जिंकले होते. हा देखील आपण इतिहास हा सातत्याने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्य हे चॅलेंजिंग आहे, कसं जगायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. येणारे 11 बॉल 17 धावींची गरज. चांगला बॉल आहे इथे, मात्र चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं गेला. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एक धाव घेतल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी बदलाव होतोय. आता दर्णेगुरुजी सांगतायत की निशांत 10 बॉलमध्ये 16 धावींची गरज ही मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी पाहिजेत झिराट संघाला. खूप अंतर होतं खरं तर. या ठिकाणी 30 बॉलमध्ये 72 धावा कंप्लीट करायच्या होत्या. तिथून प्रवास सुरू झाला आणि आत्तापर्यंत 10 बॉलमध्ये 16 धावांपर्यंत येऊन थांबलेला आहे. आता इथून पाहूया पुढे कशा पद्धतीने गेम होणार. कमबॅक कोण करणार, झिराट संघ करतोय की नवगाव संघ करतोय. विशाल जैतूने तर कमबॅक केला, कारण पहिल्याच बॉलवरती वाईट फेकला, त्यानंतर षटकार, आता सिंगल धाव दिली आहे. चांगला बॉल आहे, बॅटची इनसाइड एज लागली, छोटू बॅकवर्ड शॉट्स फेरीला गेला, एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. चांगला कमबॅक केलाय. धावसंख्या पुन्हा एकदा या ठिकाणी वाढतीये. 57 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. आता 9 बॉल्समध्ये 15 धावींची गरज. 9 बॉल्स 15 धावा. मॅचमध्ये नक्कीच रोमांच किंवा त्याच वेळेला मॅचमध्ये एक इंटरेस्टिंग मूडमध्ये येणार आहे, कारण आता 9 बॉलमध्ये 15 धावींची गरज. पुन्हा एकदा अजिंक्य. ओहो, निगेटिव्ह, अवे फ्रॉम द बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कारण विशालला सुद्धा माहिती आहे की आपण जर त्याच्या ट्रॅकमध्ये किंवा अजिंक्य वैद्यच्या स्लॉटमध्ये हा चेंडू दिला तर त्याच्याकडे ती एक ताकद आहे, खूप चांगल्या पद्धतीने पॉवर जनरेट करतोय आणि चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय, म्हणून दूरवर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विनोद वाटकरे आहेत. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, थ्रो केला, शॉर्ट स्टॉपमध्ये या चेंडूला मात्र फील्ड केलेला आहे आणि धावफलकावरती पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. 59 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 13 धावींची गरज. 8 बॉल्स आणि 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला अभिषेक नाईक हा फलंदाज पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र अंपायर्सकडे दाद मागितली, त्याला मात्र साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा 7 बॉलमध्ये 13 धावींची गरज. यावेळेस विशाल चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. अंतिम बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा वाढताना पाहायला मिळते. नवगाव गावाचं पण अनालिसिस किंवा संघाचं अनालिसिस केलं तर आतापर्यंत या सत्रामध्ये त्यांनी खूप सारे वाईट बॉल टाकलेले आहेत. म्हणजे दर्णेगुरुजी सांगतात की आतापर्यंत 8 वाईट बॉल म्हणजे 8 धावा त्यांनी वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बहाल केलेले आहेत. 7 बॉल 12 धावींची गरज. पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल आलेला आहे. मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी फिरलेले आहे, ट्विस्ट आलेला आहे. काही अंशी वाटत होते की झिराट संघ अगदी काही चेंडू राखून ही मॅच जिंकेल की काय, परंतु विशाल जैतोने सुद्धा मी अगोदर सांगितलं की देहबोली जरी स्ट्रॉंग असली तरी देखील त्याच्याकडे तो चातुर्यपणा किंवा ती एक चाणाक्ष बुद्धी ही त्याच्याकडे सदैव आहे. त्याने त्याचा वापर केला. भले पहिल्याच बॉलवरती षटकार दिला असेल तरी देखील दर्णेगुरुजी सांगत आहेत की एक षटकार देऊन सुद्धा फक्त 12 धावा त्यांनी आपल्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्हाला कंपल्सरी चेस करायचं आहे. त्याच्यामुळे इथे आता कोणता पलटवार एखादा पाहायला मिळेल का. टेनिस क्रिकेटचा खेळ अर्थातच आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये यावर्षी आपण ठिकठिकाणी स्पर्धा पाहिल्या असाल. अगदी मोठ्या रकमेच्या स्पर्धा मला वाटते यंदा पहिल्यांदाच आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये झाल्या. मग कुठे आपल्याला टोयोटा कंपनीची ग्लांजा पाहायला मिळाली, कुठे आपल्याला थार पाहायला मिळाली. म्हणजेच काय ती अलिबागमध्ये क्रिकेट आता कुठेही कमी नाही आहे.
पुढल्या वर्षीची अनाउन्समेंट सुद्धा झाली आहे. तुम्हाला एक ठिकाणी 2 थार पाहायला मिळतील किंवा अजून विविध बक्षिसं तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार. बघा बैलगाडीचा मी साधारणतः उल्लेख करत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम क्रमांकाला कुठे पोकलेन पाहायला मिळते, कुठे ट्रॅक्टर पाहायला मिळतो, कुठे खरं तर 1 BHK फ्लॅट पाहायला मिळतो. आता क्रिकेटमध्ये सुद्धा कुठे कमी नाही आहे. क्रिकेट फार पुढे गेलेलं आहे. एकाच वेळेला तुम्हाला जर 17 ते 20 लाखाची तुम्हाला थार डायरेक्टली तिथे मिळत असते. त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये निनासर क्रिकेट हा अजून उंचावलेला आपल्याला दिसणार येणार आहे. आताच मी अलिबाग प्रीमियर लीग केली, नाईट अंडरामची ती स्पर्धा दर्णेगुरुजी सुद्धा त्या ठिकाणी होते. तेव्हा सुद्धा मॅन ऑफ द सिरीजला अंडरामच्या स्पर्धेला तिथे बाईक ठेवण्यात आली होती आणि ती बाईक मात्र साखरेमध्येच आले. अमन नाखवा यांनी ती बाईक मे बी जिंकली होती त्यावेळेला तिथे. म्हणजेच काय की साखर म्हटलं की सगळीकडे साखर आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण फोकस करूया. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि ते मात्र फलंदाज बाद अजिंक्य वैते बॅक टू द पॅव्हिलियन. सुजल लडगेने आपल्या स्पेलमध्ये प्रभावित केलेला आहे. कारण तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी जेव्हा आला तेव्हा त्यांनी फक्त 8च धावा दिल्या होत्या. तो सुजल लडगे आपल्या स्पेलमधील सेकंड ओव्हर. चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तेथे मात्र तैनात. एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. आता दर्णेगुरुजी सांगत आहेत की येणाऱ्या 4 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल्स आणि 11 धावा. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. मॅचमध्ये नक्कीच या ठिकाणी वापसी केली आहे ते म्हणजेच नवगाव संघानं. कारण 10 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज होती आणि आता समीकरण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. चेंडू बिहाइंड द विकेट गेला आणि आता मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करताना दिसत आहेत. 3 बॉल 10 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅचमध्ये आता दोनही संघांना प्रयत्न करावे लागतील. सुजल लडगेने ते प्रभावित केलेलंच आहे. आपल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक टर्निंग मुवमेंट हा मात्र त्यांनी आणलेला आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील बॉल फुलटॉस बॉल, परंतु इथे मात्र सरळ विकेट किपर अर्थातच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि एकच धावसंख्येवरती या ठिकाणी मात्र समाधानी झालेले आहेत. आता 2 बॉल जिंकण्यासाठी इथे 9 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल आणि 9 धाव्यांची गरज असताना मी नेहमीच उदाहरण देत असतो. तुम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड तो सामना पहा, त्यामध्ये 2 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने तो 2 षटकार लगावले होते. किंवा टेनिस क्रिकेटमध्ये याची कित्येक सारी उदाहरणं आहेत. त्यावेळेला ते सामने किंवा ते खऱ्या अर्थाने ती मॅच त्या संघाने जिंकली होती, बॅटिंग करणाऱ्या संघाने. त्यामुळे तो बदल होईल का? यस, मोठा फटका तर आलाय, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न बघा, जर धावा घेतली असता तर झाले असता, परंतु तिसरी धाव मात्र काढली नाही. लेझी क्रिकेट मैदानावरती अगदी इथे 3 धावा माझ्या मते या चेंडूवरती झाल्या असत्या, परंतु फलंदाजांना त्या घेण्याचा मानस मात्र दिसला नाहीये. आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 बॉल 7 धाव्यांची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. बघा, या बॉलवरती 3 धावा धावून काढल्या असत्या तर कदाचित 1 बॉलमध्ये 6 धावा उरल्या असत्या, परंतु इथे काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल फायदेशीर ठरू शकतो झिराट संघाला, परंतु एक चाणाक्ष आणि चातुर्य सुजल लडगे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल्समध्ये त्यांनी एकही चौकार किंवा एकही षटकार मात्र दिलेला नाहीये. संपूर्णच्या स्पेलमध्ये त्याने एकही चौकार किंवा षटकार दिला नाहीये. म्हणजेच या मॅचमध्ये कोणी उजवा परफॉर्मन्स कोणी केला असेल तर तो सुजल लडगे आहे. शेवटला बॉल असेल, अंतिम बॉल. 1 बॉल 7 धाव्यांची गरज. पूर्णपणे वापसी केली नवगाव संघानं. शेवटला बॉल
हो. आणि इथे मात्र अर्थातच पाहायला गेलं तर गन वॉटर स्पोर्ट्स नवगाव पुरस्कृत नवगाव हा संघ मात्र विजय झालेला आहे. या विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये अमोल सुरवसे पुरस्कृत आयुष्य 11 झिराड या संघाने सहभाग घेतला, त्याबद्दल आपले देखील हार्दिक हार्दिक आभार.